सर, आज आपकी जीवनी पर ये पुस्तक लिखी गई है, क्या महसूस हो रहा है? मैसेज ये है कि अभी काफी आसान हो गया सब। तो फॉरेन जाने का छोड़ो, 140 करोड़ का जो मार्केट है उसकी तरफ ध्यान दो, और अभी यश निश्चित है आपका। सर, ये जो पुस्तक के जरिए ऐसा भी बहुत बड़े-बड़े लोगों के द्वारा कहा जा रहा है कि ये एक माइलस्टोन बनेगा, एक मार्गदर्शन का सोर्स बनेगा। क्या कहो? ये है कि हमको तकलीफें थी, क्योंकि तब देश आजाद हुआ, तब अपने देश में कुछ भी नहीं बनता था, मैच बॉक्स में पूर्ण होते। अब सब है, लोगों के पास नॉलेज है, मार्केट भी अभी पहले से गरीब नहीं रहा, मार्केट भी अच्छा हो गया। सोचो करो, फॉरेन जाने का दिमाग से निकाल डालो। नए बच्चों के लिए क्या संदेश है? नए बच्चों के लिए ये संदेश की यश निश्चित है, यहाँ रहो और यहाँ काम करो। बहुत बहुत धन्यवाद सर आपका, आपने हमारे चैनल के लिए एक छोटी सी वार्तालाप का मौका दिया। थँक यू सो मच। पहिल्यांदा जेव्हा लिहिलं तेव्हा अरुण फिरोदिया सरांनीच मला ती ऑपॉर्च्युनिटी दिली होती. तेव्हा मला श्री एच.के. बरोबर बराच वेळ मिळाला ते पुस्तक लिहिण्याच्या आधी, आणि ते माझ्यासाठी खूप खूप स्पेशल आहे. ही गेव मी दी ऑपॉर्च्युनिटी, त्यामुळे ते मी कधीच विसरू शकत नाही. खूप शिकले त्या दरम्यान त्यांच्याबरोबर. आणि ही जेव्हा ऑपॉर्च्युनिटी आली आणि अजिंक्यनी वगैरे विचारलं मला की तुम्ही लिहिणार का, कारण त्यांना ते आधीचं पुस्तक खूप आवडलेलं आहे, दोन्ही पुस्तकं आवडलेली आहेत, तर तुम्ही लिहिलं तर खूप छान होईल. तर आनंदच झाला अर्थात मला, पण जे वेळ मी त्यांच्याबरोबर स्टोरी टेलिंग बद्दल कसा फ्लो मेंटेन केला, कसा म्हणजे वर्क फ्लो कसा झाला काय? विथ मिस्टर अरुण फिरोदिया मी बरेच महिने मी त्यांच्याशी जनरल कॉन्व्हर्सेशन साधत होते. म्हणजे क्वेश्चनेअर फॉर्मॅट किंवा हे प्रश्न हे उत्तर हा प्रोजेक्ट असं नव्हतं. सहज बोला, सहज मी ऐकीन आणि त्याच्यातनं मी स्टोरी क्रिएट करीन. हाच माझा प्रोसेस होता. आणि बऱ्याच गोष्टी पुस्तकात नाही आहेत, बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत, पण काही इनोव्हेशन्स बद्दल असतील, काही नसतील. बट आय वेंट अहेड अँड लिसन टू एव्हरीथिंग, आणि त्याच्यातनं निर्माण झालं. मग तो फ्लो एक 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 बसत गेला. अर्थात म्हटलं गेलं की हे जे पुस्तक आहे ते येणारे इनोव्हेटिव्ह इंजिनियर्स पुढील पिढीसाठी त्याचा हो चांगलं आहे. तर फक्त इंजिनियर्ससाठी नव्हे, तर हा कुठल्याही यंगस्टरला, आजकाल स्टार्टअपचाच जमाना आहे, तर कुठल्याही यंगस्टरला ते उपयोगाचं आहे. कारण ह्याच्यात माइंडसेट बद्दल बोललं गेलंय. कसा विचार करावा, कशाबद्दल विचार करावा की सक्सेस मिळू शकेल. म्हणजे साध्या माणसाची गरज बघून जर विचार करायला लागलात, तर तुम्हाला जो उत्तर मिळेल ते तुमच्या स्टार्टअपसाठी, तुमच्या एंटरप्रेन्योरशिप जर्नीसाठी चांगलं आहे. बट बिसाइड्स दॅट सुद्धा ॲज यंगस्टर्स, ॲज स्टुडंट्स, तुम्ही विचार करा, तुम्ही प्रश्न विचारा, म्हणजे तुम्ही जास्त शिकाल. हे पण त्याच्यात नाही येत आहे.